जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण SYBSC कम्प्युटर सायन्सच्या सेमिस्टर 3 आणि 4चा 2019 क्रेडिट पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी SYBSCच्या सेमिस्टर 4मध्ये आहे बट त्यांच्या सेमिस्टर 3चा बॅकलॉग ॲज वेल ॲज सेमिस्टर 4चा रेग्युलर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तसेच या व्हिडिओमध्ये आपण अपार ID बाबत पण माहिती घेऊया. त्याचबद्दल एक्स्ट्रा क्रेडिट किंवा ॲड ऑन क्रेडिटचे जे काही सब्जेक्ट आहे त्यापैकी नेमकी कोणते सब्जेक्ट सिलेक्ट करावे ही देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म भरा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाला संपर्क साधू शकता. चला तर मग आपण सुरुवात करूया की हा परीक्षा फॉर्म कसा भरावा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आपण unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जाऊया. तिथे तुम्हाला 2 नंबरची टॅब एक्झामिनेशन दिसेल, त्यामध्ये क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये 4 नंबरला तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल, त्यामध्ये क्लिक करा. या पद्धतीचा इंटरफेस दिसल्यानंतर इथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक आहे. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 1 बाय 1 डॅशबोर्ड दिसेल. इथे एक्झाम फॉर्मच्या जे काही डेट्स आहे त्या काळजीपूर्वक तुम्ही चेक करा. त्या डेटच्या आतच तुम्ही परीक्षा फॉर्म भरा. त्यानंतर इथे प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन टॅब दिसेल, तर लॉग इन बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे लॉग इन बायमध्ये 2 ऑप्शन आहे. एक मेल ID आहे आणि दुसरा मोबाईल नंबर. तुम्हाला जो आवश्यक वाटेल तो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा पासवर्ड टाका आणि इथे जो काही कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा एंटर करा. जर आपल्याला पासवर्ड आठवत नसेल तर फॉरगेट पासवर्ड करा आणि पासवर्ड फॉरगेट करून नवीन पासवर्ड रिसेट करून तुम्ही पुन्हा लॉग इन करू शकता. आपण या ठिकाणी लॉग इन करूया. बघा, या पद्धतीने तुम्हाला डॅशबोर्ड बघायला भेटेल. या ठिकाणी थोडंसं आपण काय करा, उजव्या बाजूला स्क्रोल करा. उजव्या बाजूला स्क्रोल केल्यावर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे ॲक्शनमध्ये खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी बघता येईल. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा जो काही ऑप्शन आहे तो म्हणजे अपडेट ABCID ऑब्लिक अपार ID. आता काही विद्यार्थी म्हणतील की सर ABCID आणि अपार IDचा दोन्हीचा नंबर सेमच आहे. तर तुमचा नंबर सेमच राहणार आहे, पण तुम्हाला आधार कार्ड सारखं दिसणारं जे काही अपार ID आहे ते कार्ड तुम्हाला काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. मी तुम्हाला ते कार्ड दाखवतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला एक अपार कार्ड जे काही आहे ते आधार कार्डसारखं तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार आहे, ज्यामध्ये इथे तुम्हाला ॲटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री असं तुम्हाला अपार ID दिसून येईल. यामध्ये तुम्हाला इथे एक अपार ID म्हणून पण दाखवलेलं आहे आणि इथे त्याचा फोटो आणि बाकीचे सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. असं कार्ड तुम्हाला काय करायचं आहे, काढायचं आहे. आणि या ठिकाणी बघा, हे काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपणाला एंटर अपार ID ऑब्लिक ABCID दिसेल. इथे अगोदर जो काही ID तुम्हाला समोर दिसतो आहे आणि आत्ता तुम्ही केलेला अपार ID जो काही क्रिएट केलेला आहे तो आणि हा नंबर जर का सेम असेल तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट किंवा अपडेट करण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, इथे कॅन्सल बटनावर क्लिक करून तुम्ही बॅक साईडला येऊ शकता. पण जर का इथे एंटर केलेला जो काही नंबर आहे आणि आत्ताचा तुम्ही अपार ID जो काही काढलेला आहे त्यामध्ये जर का बदल असेल तर आत्ताचा अपार ID तुम्ही या ठिकाणी काय करा, मेन्शन करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. बघा, सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल, ABCID अपडेटेड सक्सेसफुली. त्यानंतर तुम्ही ओके बटनावर क्लिक करा. आता आपला अपार ID हा अपडेटेड झालेला आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी शेवटी एक्झाम फॉर्म दिसेल, त्यामध्ये क्लिक करा. इथे एक्झाम फॉर्मला क्लिक केल्यावर तुम्ही पुढच्या पेजला जाताल. इथे तुम्हाला FNQ, यूजर मॅन्युअल, एक्झाम फॉर्म अपडेट्स या पद्धतीचं तुम्हाला डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे डायरेक्ट प्रोसीड बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. बघा, आता जे विद्यार्थी SYला आहे पण ज्यांचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग आहे त्यासाठी तुम्ही इथं फर्स्ट इयरवर क्लिक करून तुम्ही फर्स्ट इयरचा बॅकलॉग फॉर्म भरू शकता. पण SYBSCचा सेमिस्टर 3चा बॅकलॉग ॲज वेल ॲज सेमिस्टर 4चा रेग्युलर यासाठी तुम्हाला इथे अदर दॅन फर्स्ट इयर हे ऑप्शन तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. आपण या ठिकाणी सिलेक्ट करू आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर
क्लिक करू. आपण क्रिएट न्यू बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पर्सनल माहिती येईल. डायरेक्ट काय करा, आपण नेक्स्ट बटनावर क्लिक करा. बघा या ठिकाणी तुम्हाला सेमिस्टर 4चे सब्जेक्ट दिसतील. यामध्ये बघा AECCचे 2 सब्जेक्ट असतात, त्यानंतर CS चे तुमचे 3 म्हणजे कम्प्युटर सायन्सचे 3 सब्जेक्ट, इलेक्ट्रॉनिक्सचे 3 सब्जेक्ट आणि मॅथचे 3 सब्जेक्ट आहे. म्हणजे टोटल 11 सब्जेक्ट तुमच्या रेग्युलर एक्झाम फॉर्ममध्ये येणं अपेक्षित आहे. पण जर का तुमचे काही बॅकलॉग सब्जेक्ट असतील तर ते देखील तुमच्या एक्झाम फॉर्मला ऑटोमॅटिक येतील. त्यामध्ये तुम्हाला इंटरनल एक्सटर्नल टिक मार्क करण्याची कुठेही आवश्यकता नाही. जर तुमचा इंटरनल गेलेला असेल तर इंटरनल बाय डिफॉल्ट टिक येईल. जर युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये कमी मार्क्स असतील तर ते बाय डिफॉल्ट येणार आहे. आता इथे ॲड ऑन सब्जेक्टमध्ये तुम्हाला GR2A ते GR9A असे सब्जेक्टची तुम्हाला लिस्ट या ठिकाणी दिसेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या एक्झाममध्ये तुम्ही किती क्रेडिट मिळवलेले आहे यासाठी तुम्ही काय करा, महाविद्यालयातून रिझल्ट लेजर कलेक्ट करा. मी एक सॅम्पल तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी एक तुम्हाला सॅम्पल रिझल्ट दाखवला. हा दुसऱ्या फॅकल्टीचा आहे, बट तरी पण या ठिकाणी बघा सर ते शेवटी तुम्हाला GR7A बघा इथे 2 क्रेडिट आहे, GR8A इथे किती क्रेडिट आहे, 4 क्रेडिट या ठिकाणी दाखवलेले आहे. ओके, तर हे जे काही दाखवलेले क्रेडिट आहे हे तुमचे एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट्स आहे. आता जर का ऑलरेडी तुमचे 2 आणि 4 म्हणजे टोटल 6 क्रेडिट जर का इथं मिळवलेले किंवा 4 किंवा त्यापेक्षा जास्त जर का क्रेडिट मिळवलेले असतील तर आता सिलेक्ट करण्याची आवश्यकता नाही. ओके, पण त्याच्यापेक्षा जर का कमी सब्जेक्ट किंवा 1 किंवा 2च क्रेडिट तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील तर तुम्ही आता काय करा, इथे जी काही ड्रॉपडाऊन लिस्ट दिसते आहे त्याच्यातून तुम्ही सिलेक्ट करा. बघा आता त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही सिलेक्ट करणार आहे तेच तुमच्या हॉल तिकीटमध्ये येणार आहे. जे विद्यार्थी सिलेक्ट करणार नाही त्यांच्या हॉल तिकीटमध्ये येणार नाही. आता हा जो काही विद्यार्थी आहे त्यांनी कॉलेजच्या स्पोर्ट्स लेवलमध्ये भाग घेतला, तो विद्यार्थी NSSमध्ये पण आहे, तर आपण ते ऑप्शन काय करूया या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. ओके, बघा या ठिकाणी आपण काय करू, GR2A विषय घेऊया, GR3A विषय घेऊया. आता हा विद्यार्थी इथं GR4A म्हणजे त्यांनी कदाचित आविष्कार पार्टिसिपेशन किंवा एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी पार्टिसिपेशन किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटी पार्टिसिपेशन केला असेल तर ते ऑप्शन पण तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी जर काही इंडस्ट्रियल व्हिजिटमध्ये पार्टिसिपेशन केलं असेल तर त्यांनी GR8A हा ऑप्शन सिलेक्ट करा. पण या ठिकाणी मिनिमम तुम्हाला 4च काय करता येतील, सब्जेक्ट सिलेक्ट करता येईल किंवा 4च ग्रेड तुम्हाला मिळवता येतील. त्यापैकी स्पोर्ट्सला 1 आहे, नंतर NSSला 1 आहे आणि इथे GR4A 2 क्रेडिट असे मिळून 4 क्रेडिट इथं मिळवलेले आहे किंवा इथे तुम्ही इंडस्ट्रियल व्हिजिट पण घेतलेली आहे. त्यानंतर डायरेक्ट सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. इथे तुमची फीची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. सर ते शेवटी तुम्ही प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून फॉर्म व्यवस्थित आहे का नाही त्याची खात्री करा. अदरवाईज कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करा. बघा आपण फॉर्म काय केलेला आहे, डाउनलोड केलेला आहे. यामध्ये डायरेक्ट आपण सब्जेक्टकडे बघूया. बघा GR म्हणजे ॲडॉनचे जे काही सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट केलेले आहे ते या ठिकाणी तुम्हाला येतील. त्यानंतर तुमचे बॅकलॉगचे सब्जेक्ट येतील आणि त्याच्या खालती तुमचे रेग्युलरचे 11 सब्जेक्ट येणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला फीज डिटेल्स दिलेली आहे. सर ते शेवटी तुम्ही काय करा, इथे सिग्नेचर करा, डेट प्लेसचा उल्लेख करा, स्टुडंट सिग्नेचरच्या इथे सिग्नेचर करा आणि ऑफिस, क्लास टीचर, ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटच्या ज्यांच्याकडून तुम्ही फॉर्म चेक करणार आहे त्यांची या ठिकाणी सिग्नेचर घेऊन तो फॉर्म तुम्ही कॉलेजमध्ये फीसह जमा करा. यामध्ये फॉर्मसोबत तुम्ही तुमचा हा फॉर्म त्याबरोबर फर्स्ट इयरच्या निकालाची झेरॉक्स, SYच्या सेमिस्टर 3च्या निकालाची झेरॉक्स, त्याचबरोबर अपार IDची झेरॉक्स असे 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्या या निकालासोबत देणं अपेक्षित आहे. जर का फर्स्ट इयरचा सुद्धा तुमचा सब्जेक्ट काही बॅकलॉग असेल सेमिस्टर फर्स्ट किंवा सेकंडचा, त्यासाठी तुम्ही सेपरेट फॉर्म भरून त्या ठिकाणी पण तुम्ही हेच डॉक्युमेंट काय करू शकता, अटॅच करू शकता. ओके, तर या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म भरा आणि महाविद्यालयात फीसह जमा करायला विसरू नका. दिलेल्या मुदतीच्या आतच फॉर्म तो जमा करा. परीक्षेबद्दल अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. येणाऱ्या पुढच्या परीक्षा कधी होणार आहे या संदर्भात माहिती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच आपल्या चॅनललाही तुम्हाला बघायला भेटेल, तिथे तुम्ही बघू शकता. चला तर मग आपण भेटूया पुन्हा एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.